तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे कोणी दोष काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. लूक 6:37. डोंगरावरील प्रवचनात देखील येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. मत्ते 6:14-15. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, क्षमा करणे व सलोखा साधणे ख्रिस्ती धर्माचा गाभा आहे आणि ख्रिस्ती लोकांचा गुणधर्म आहे. क्षमा करणे म्हणजे काय? आपल्यापैकी बरेच जण म्हणतात, ज्यांनी मला दुःख दिले आहे अशा व्यक्तीने किंवा लोकांनी जर त्यांच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, जर काही दुःख दर्शविले तर कदाचित मी त्यांना क्षमा करेन. पण असे बऱ्याच वेळा घडत नसते आणि मग आपण आपल्या मनात राग, कटुता व अहंकार घेऊन जगतो. खरी क्षमा म्हणजे काय आपल्याला कळलेले नसते. To be a Christian means to forgive the inexcusable, because God has forgiven the inexcusable in you. C.S. लुईस म्हणतात, ख्रिस्ती असल्याचा अर्थ म्हणजे अक्षम्याला क्षमा करणे, कारण परमेश्वराने आपल्यामध्ये अक्षम्य गोष्टींना क्षमा केली आहे. कारण परमेश्वराने आपल्यामध्ये अक्षम्य गोष्टींना क्षमा केली आहे. आज वधस्तंभावर टांगलेल्या येशूकडे पहा. त्याला मिळालेला शिक्षा तो भोगत असता कोणालाही फार वाईट वाटले नाही. जेव्हा तो बोलला तेव्हा लोक हसले, त्यांनी त्याची थट्टा मस्करी केली, जवळून जाणाऱ्यांनी त्याचा अपमान केला, त्यांनी त्याला टोमणे मारले, चपराकी मारल्या, काट्यांचा मुकुट घातला. जर तू इस्रायलाचा राजा असशील तर वधस्तंभावरून खाली ये आणि स्वतःचा बचाव कर, अशा शब्दात त्याचे हसे केले. जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याला ठार मारणाऱ्यांना फार आनंद झाला. पिलाताने तर आपल्या बचावासाठी हात धुतले. शास्त्री व पुरुषांनी त्याचा तीव्र व तर्कहीन द्वेष केला. शास्त्री व पुरुषांनी त्याचा तीव्र व तर्कहीन द्वेष केला. येशूचे दुःख सहन व मृत्यू पाहून त्यांना फार फार आनंद झाला. अंधाराच्या शक्तीने त्यांचे कार्य केले व देवपुत्र थडग्यात ठेवला गेला. तरीही कोणी म्हटले नाही की मी चुकलो, माझी चूक झाली, मी चूक केली, आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला क्षमा कर, असे कोणी देखील म्हटले नाही. आणि तरीही तो मात्र क्रुसावरून म्हणाला, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. त्याने मानव जातीला संपूर्ण क्षमा केली, कंप्लीट फॉरगिव्हनेस, अगदी न मागता. मग जर आपणही येशूचे अनुकरण करणारे असू तर आपणही त्याचे शब्द तंतोतंत पाळले पाहिजेत. ज्यांनी मुद्दाम आणि वारंवार आपल्याला दुःख दिले आहे त्यांना, ज्यांनी आपल्यावर हेतू पुरस्कार हल्ला केला आहे त्यांना, ज्यांनी आपल्यावर गंभीरपणे व विचारपूर्वक जखम केली आहे त्यांना, ज्यांनी आपला विश्वासघात केला त्यांना, ज्यांनी आपली फसवणूक केली त्यांनाही आपण येशूचे हे शब्द म्हटले पाहिजेत. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. इतकेच नव्हे तर आपल्याच जवळच्या लोकांना, आपल्या पती पत्नी, मुलांना, पालकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, भावा बहिणींना देखील आपण हे शब्द म्हटले पाहिजेत. बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत फॉस्टिना म्हणतात,
He who knows how to forgive prepares for himself or herself many graces from God. ज्यांना क्षमा करणे कळले आहे त्यांनी त्यांच्यासाठी परमेश्वराची पुष्कळ कृपा मिळविण्याची तयारी केली आहे. मी जितक्यांदा क्रूसाकडे पाहते तितक्यांदा मनापासून क्षमा करते. क्षमा आपल्याला परमेश्वराच्या विपुल कृपेस पात्र बनवत असते. संत पोप पॉल दुसरे म्हणतात, क्षमा म्हणजे वाईटाची परतफेड वाईटाने करणाऱ्या नैसर्गिक कृती विरुद्ध जाण्याचा मनापासून केलेला निर्णय आहे. क्षमा म्हणजे वाईटाची परतफेड वाईटाने करण्याच्या नैसर्गिक कृती विरुद्ध जाण्याचा मनापासून घेतलेला निर्णय आहे. क्षमा म्हणजे एक वैयक्तिक निर्णय आहे. My dear brothers and sisters, we resemble God most when we forgive our neighbors. जेव्हा आम्ही आमच्या शेजाऱ्यांना क्षमा करतो तेव्हा आम्ही परमेश्वरा स्वरूप दिसतो. क्षमा म्हणजे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे त्या लोकांकडे पाहणे आणि गोष्टी पूर्ववत करण्याची इच्छा बाळगणे. क्षमा म्हणजे सोडून देणे किंवा मोकळे करणे. बायबलमधील एफेसिस ह्या ग्रीक शब्दाचा इंग्रजी अर्थ रिलीज म्हणजे मराठीत सोडून देणे किंवा मोकळे करणे असा होतो. क्षमा करणे म्हणजे ज्या व्यक्तीला आपण आपल्या रोषात रागात कटुपणात धरून ठेवले आहे त्याला सोडून देणे किंवा मोकळे करणे. क्षमा अन्यायाकडे दुर्लक्ष करीत नाही पण क्षमा एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक रोषातून मुक्त करते जरी त्या व्यक्तीला परमेश्वराच्या न्यायाला सामोरे जावे लागले तरीही. मत्तेच्या शुभवर्तमानात 18व्या अध्यायात येशूचा शिष्य पेत्र त्याला विचारतो, माझ्या भावास मी किती वेळा क्षमा करावी, 7 वेळा काय? येशूने एका दाखल्याद्वारे उत्तर दिले ज्यात राजा अशा माणसाला कर्ज माफ करतो जो कर्जामध्ये पूर्णपणे बुडालेला आहे. त्याची विनंती राजा ऐकतो व त्याचे कर्ज माफ करतो. तथापि त्याच व्यक्तीकडे नंतर जेव्हा क्षमा मागितली गेली तेव्हा अगदी क्षुल्लक रकमेसाठी तो ती क्षमा नाकारतो. या दाखल्याच्या शेवटी येशू म्हणतो, जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला आपापल्या भगिनीला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचे करील. क्षमा म्हणजे मोकळे करणे किंवा सोडून देणे. परमेश्वराद्वारे जर आपण मुक्त झालो असू तर आपण आपल्या जीवनात इतरांनाही सोडण्यास मुक्त करण्यास सक्षम आहोत. क्षमा इतरांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. जर आपला परमेश्वराच्या क्षमेवर विश्वास असेल तर आपण आपल्या जीवनातील इतर व्यक्तींना सुद्धा ते कसे होते व कसे होतील ह्यापेक्षा ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारू. ते कसे होते व कसे होतील यापेक्षा ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, क्षमा आपल्या जीवनात काय कार्य करते? जर तुम्हाला वाटत असेल की क्षमा म्हणजे कोमल भावना आहे जी कोमल मनाचे लोक बाळगतात तर आपण नक्कीच चुकतो. क्षमा म्हणजे शरणागती नव्हे तर नाते अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. नाते अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. क्षमा मागणे व क्षमा देणे यासाठीही मजबूत हृदय लागते. पोप फ्रान्सिस म्हणतात, परमेश्वर क्षमा देण्यापासून कधीही थकत नाही तर आपण क्षमा मागण्यापासून थकतो.
मनोविश्लेषणाचे संस्थापक सिग्मंड फ्रॉइड हे एका जर्मन कवीचं उदाहरण देतात. हेनरिक हेंड जेव्हा आपल्या जीवनाची शेवटची घटका मोजत आहेत तेव्हा त्यांना विचारण्यात आली, परमेश्वर तुला क्षमा करील असे तुला वाटते काय? त्याचे उत्तर होते, होय, नक्कीच परमेश्वर मला नक्कीच क्षमा करील, कारण तो त्याचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे. क्षमा करणे हा परमेश्वराचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे. यस, God will forgive me because that is his profession. To forgive is God's profession. परमेश्वर आपल्या जीवनात त्याच्या विपुल दयेचा व कृपेचा आशीर्वाद देऊ इच्छितो आणि आपण एक आशीर्वादित जीवन जगावे अशी त्याची इच्छा आहे. या आशीर्वादित जीवनाचा एक भाग म्हणजे क्षमा मागणे व क्षमा करणे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कार्ल मेनेंगर म्हणतात, मनोरुग्णांच्या वॉर्डमधील लोकांना क्षमा मिळाली आणि जर त्यांनी क्षमा दिली तर एका दिवसात 75% रुग्ण बरे होतील. इतरांना क्षमा करा अशासाठी नाही की ते क्षमेस पात्र आहेत, परंतु अशासाठी की तुम्ही शांतीसाठी पात्र आहात. क्षमा करणे हे प्रेमाचे अंतिम रूप आहे. क्षमा करणे हे प्रेमाचे अंतिम रूप आहे. संत अगस्टिन म्हणतात, क्षमा म्हणजे पापांची माफी होय, कारण त्यामुळे जे हरवले होते ते सापडतात व पुन्हा हरवू नये यापासून वाचतात. उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील हरवलेला मुलगा व क्षमाशील बाप आपणासाठी उदाहरण आहेत. पोप फ्रान्सिस म्हणतात, जर तुम्ही क्षमा करू शकला नाही तर तुम्ही चांगले ख्रिस्ती होऊ शकत नाहीत. जर तुम्ही क्षमा करू शकला नाहीत तर तुम्ही चांगले ख्रिस्ती होऊ शकत नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा अब्राहम लिंकन यांच्यावर त्यांच्या शत्रूबद्दलच्या वृत्तीबद्दल टीका केली जात होती. त्यांच्या एका सहकार्याने त्यांना विचारले, आपण आपल्या शत्रूशी मैत्री करण्याचा प्रयत्न का करता? आपण तर आपल्या शत्रूंचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रपतींनी हळुवारपणे विचारले, मी माझ्या शत्रूंचा नाश करीत नाही काय? जेव्हा मी माझ्या शत्रूंना मित्र बनवितो तेव्हा ते माझे शत्रू राहत नाहीत. मी माझ्या शत्रूचा नाश केला आणि त्यांचे माझ्या मित्रामध्ये रूपांतर केले. त्यांचे माझ्या मैत्रीत रूपांतर करून मी माझ्या शत्रुत्वाचा नाश केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज वधस्तंभावर टांगलेला येशू जो आपणासाठी क्षमेचे सर्वोत्तम उदाहरण आहे, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांना क्षमा करून परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेऊया. वधस्तंभावर खिळलेल्या येशूकडून प्रेरणा घेऊन इतरांना क्षमा करून परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेऊया.